रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि याचा फटका मुंबई गोवा महामार्गाला बसलेला आहे। नागोठणेजवळ 1.5 ते 2 फुटांचे मोठे खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे या खड्ड्यातून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहन जाधव। आपण आता आहोत मुंबई गोवा हायवेवर। मुंबई गोवा हायवेची बिकट अवस्था आहे। 17 वर्ष झाले हा हायवे पूर्ण काय होत नाही। आपण आता आहोत नागोठण्याजवळ। तुम्ही बघू शकता खड्डे किती आहेत। हे जे खड्डे आहेत डायव्हर्जनचे खड्डे आहेत, खूप खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत। कोलाड नागोठणे या ठिकाणी अजूनही हा हायवे पूर्ण झालेला नाहीये। म्हणजे वाहनांना कसरत करत जावं लागतं। 4 महिने अजून पाऊस पडणार आहे, त्याच्यानंतर काय अवस्था होणार आहे या हायवेची। आपल्या सोबत जे नागोठण्याचे ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना विचारूया काय अवस्था आहे हायवेची आणि किती त्रास होतो। गेली 17 वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं काम अतिशय संत गतीने आणि निकृष्ट दर्जाच्या पद्धतीने चालू आहे। यातच दरवर्षी पडणारा मुसळधार पाऊस आणि दरवर्षी होणारी या रस्त्याची दुरावस्था, मोठमोठे खड्डे, यातून वाहन चालकांना तर अतिशय त्रास भोगावा लागतोय। दुसरीकडे सेवा रस्ते अपूर्ण अवस्थेत आहेत, उड्डाणपुलं अपूर्ण अवस्थेत आहेत। अनेक वेळेला पत्रव्यवहार करून वृत्तपत्रात बातम्या देऊनही काही शासन दरबारी काही होत नाहीये। या पलीकडे या कोकणचे नेते सर्वच, नाव कोणाचं घेत नाहीये, पण सर्वच नेते याच महामार्गावरून प्रवास करतात, याच खड्ड्यातून प्रवास करतात। त्यांना माहिती आहे की ते खड्डे पडतात, परंतु त्यांनाही या बाबतीतलं काही गांभीर्य राहिलेलं नाहीये, सूर्यसूतक राहिलेलं नाहीये। त्याच्यामुळं या रस्त्याकडे बघणारा माणूस तरी कोण आहे किंवा या वाली तरी कोण आहे या महामार्गाला, मुंबई गोवा महामार्ग। आता हा पूल आहे ना समोरचा, तो जवळजवळ 17 वर्ष झालेले आहेत बांधलेला। आणि हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे कल्याण टोलवाला, त्याचा जर कामाची पद्धत पाहिलीत तर आता हा कॉन्क्रिटीकरण समोर केलेला आहे। पूर्ण या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये 2 महिन्यांमध्ये उकडून जाईल अशी अवस्था आहे। खड्डे निर्माण झालेले आहेत। नागोठणेकरांना त्याचा त्रास होतोच होतो, परंतु अक्षरशः पनवेलकडून म्हणजे कोकणामध्ये जाणाऱ्या लोकांना त्रास होतो। मंत्री, आमदार, खासदार याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात की काय? प्राधिकरणाचे अधिकारी पोहोचत नाहीत। कॉन्ट्रॅक्टर कोण आहे माहित नाही, फक्त कल्याण टोल आहे। रस्ता कुठल्या अवस्थेत आहे, रस्त्यामधून गाडीला वाहन चालवताना ड्रायव्हरला कसरत करावी लागते। प्रशासनाने त्वरित लक्ष या रस्त्याकडे टाकावं। अजूनही पाऊस पडायचा, अजूनही 3 महिने जायचे आहेत। त्याच्यानंतर या हायवेची काय अवस्था होणार आहे। मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, रायगड। एक महत्त्वाची बातमी सोलापुरातून। सोलापुरातील गोकुळ साखर कारखान्याच्या थकीत बिलाप्रकरणी शेतकरी आक्रमक झालेले आहेत। गोकुळ शुगर कारखान्याचे अध्यक्ष दत्ता शिंदे यांच्या कार्यालयात घुसून शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेले आहे। एक महिला शेतकरी जिने अध्यक्ष दत्ता शिंदेंना पैशाबाबत जाब विचारला। जवळपास 300 ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतलाय आणि थकीत बिल देण्याची मागणी केलेली आहे।